लाडक्या बहिणींना 2100चा वाढीव हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींवर आतापर्यंत 33,000 कोटी खर्च झाल्याचं सांगितलं। एवढंच नव्हे तर यंदा 36,000 कोटींची तरतूद केल्याचंही नमूद केलं। तब्बल 2,53,00,000 लाडकींनी लाभ घेतल्याचंही सांगितलं। मात्र निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाला अजित पवारांनी मोठ्या खुबीनं बगल दिली। त्यामुळे विरोधकांना इतकोलीत मिळालं आणि 2100च्या हप्त्यावरून सरकारला टार्गेट करण्यात आलं। पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी, हे या महायुती सरकारला एक संकल्पपत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? आपण लाडक्या बहिणींना नाराज करणार नसल्याचं आश्वासन फडणवीस आणि अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे लाडकीची नाराजी कधी दूर होणार याकडेच लक्ष लागलंय।